परी झाली उभी मॅगी? अजून शिजलीच नाही काय? शिजायचीच आहे का अजून? आई बस आता करतेच. हे बघा आता गंजा वगैरे ठेवला, आता पाणी वगैरे टाकते आणि बस करते. 2 मिनिटातच मॅगी तयार होते. 2 मिनिटातच होते काय व? 2 मिनिट म्हणजे काहीच नाही मग तर. मग तर स्वयंपाक करायची गरजच नाही. स्वयंपाक आले तर 2-2 घंटे जाते बाबा. त्याच्यापेक्षा तर मॅगी करून खाणं पुरते 2 मिनिटात होते म्हणतात. हो आई, म्हणूनच मला खूप आवडते मॅगी आणि आजपासून ना तुम्हाला पण खूप आवडेल. मग आपण सगळे मिळून मॅगी खात जाऊ. काही मदत घेतात पाहिजे काय कोणाची? दिसलं सारं बरोबर घरात तुले? तेल मीठ तिखट गिखट सगळं दिसलं काय? ओ नो आई, काहीच नको मला. काहीच नाही पाहिजे. त्यातच असतं सगळं. सगळं असतं त्यात, मसाले वगैरे सगळे त्यातच असते. फक्त आपल्याला पाणी टाकून शिजवण्याची गरज असते. तुम्ही खाऊन तर बघा आज माझ्या हातची मॅगी. बरं बापा कर. कशी करतं काय करतं तर. कायची मॅगी होय तर आम्हाला खायला भेटून जाते. आजपर्यंत तर बापा 2-2 सुनाईनं कधी चारली नाही. तू तरी विचार करून राहिली का सासूनं काही खाल्लं पाहिजे म्हणून? यायनं तर माझा विचारच नाही केला कधी. वैशाली पाहिली परीले किती फिकर आहे माईवाली. तुम्ही खात जा म्हणते आई म्हणते मॅगी. अन पाय करू नाही राहिली. त्यात एवढ्या वर्षात कधी नाही केली हो मॅगी. आणि त्या मोहिनी नाही केली. ते आली तेव्हापासून तिनं खिचडी मांडून ठेवली आणि तू निरी भाकरनं भाजी करून ठेवता. पाय बरं तिने तरी आता नवीन नवीन काहीतरी करून चारतो म्हणते तुम्हाला. आता बाई आता आणत असतं नाही आपल्या घरी कोणी. आनंदच करून कोणी. आणा कायले लागते? सांगा लागते. सांगितल्यावर आणत नाही काय? आता तुमच्याच हाती आहे राजूट सारी. घरातलं सामान भरता सारं करता किराणा आणता. मग त्याच्यात आणता नाही तुम्हाला. एखाद्या डाव खाल्ली पाहिजे बा. बाहेर जाऊ जाऊ खाऊन घेत असन तिकडे लागन तर. बाहेर भेटत असन नाहीये. आता बाई मी बाहेर कधीच काही खात नाही. घरीच खातो जे खायचं आहे ते. मला आवडत नाही अशा वस्तू. मी भाजीनं पोळीत जेवतो जे घरात शिजलं ते. मग तुले काय माहित बाहेर भेटते नाही भेटत आणि कशी होते काय होते. जाऊ दे तूही खाऊन घे जो आज परी करते तर आपल्याला भेटून तरी जाते खायला. आणि करणं होते गॅस गीत चालू करणं. ठेव त्याच्यावर ते भांड. खालीच ठेवतं काय तसं टाकणं त्याच्यात पाणी गिनी टाकणं. न कसं करतो काय करतो तर कर. का आम्ही जाऊ तिकडे आमच्या समोर करता येत नाही? नाही नाही आई असं काही नाही. बस आता तुमच्या गोष्टी ऐकत होती मी. बस करते ना. तुम्ही बसा. मी 2 मिनिटात करून आणते. बसा तुम्ही. हो ठीक आहे बसतो बापा तिकडेच. वैशाली चाल ना आता तिकडे. बसू आणतो म्हणते ते तर. आता बाई चला ना तुम्ही. येतो ना मी. ये बापा येतं तर. परी पाहिजो बरोबर गॅस गीस बरोबर चालू करजो. तुला करता तर येतच असं म्हणा. आणि बाकी काही लागलं ना तर सांग मला. मसाले गिसाले काही लागलं तर. आणि पाहिजे ते मॅगी कधी जास्त खाणं बरोबर नाहीये. तुम्ही नको खात जाऊ आणि जास्त कोणासाठी करतही नको जाऊ. अरे वैशाली ताई काहीच नाही होत. मी तर खूप वर्षाची खाते. लहान असल्यापासून मी मॅगी खाते आणि तेव्हापासून मला करता पण येते. असं नाही की मला कोणी करूनच देते. आता माझ्या पप्पाकडे मेड भरपूर आहे. त्या पण मला करून द्यायच्या. आणि मला बाकीनं काही करण्यात इंटरेस्ट म्हणजे मला करताच येत नाही. मेड होत्या त्याच मला बनवून देत होत्या. मग जेव्हा मला करायची गरज पडत होती तेव्हा फक्त मी मॅगी करत होती. मॅगी केली आणि खाल्ली बस. पाहिजे बाबा. मला तरी वाटते का ते हानिकारकच असते म्हणून शरीराला. एवढं सांगते तरी मैद्याचं असते ना ते. मैदा पचायला किती भारी आहे. पचन नाही होत ना लवकर मैद्याचं. पोटाला सगळं गादा पकडून जाते मग त्याचा. त्याच्यापेक्षा आपली भाजी पोळी कधी चांगली. त्याचं कसं हलकं अन्न राहते तर पचन होऊन जाते. याचं कसं एखाद्या वेळेस ठीक आहे व नेहमी नेहमी चांगलं वाटते काय? काहीच नाही होत ना वैशाली ताई. तुम्ही कशाला एवढी चिंता करता? बरं बाबा कर मग. वैशाली ताई पण ना खूपच घाबरते कोणत्या पण गोष्टीला. त्यांना असं वाटते की बस स्वतः त्याच हुशार आहे का. मला काही समजतच नाही का. मी पण एवढी मूर्ख नाहीये ना. हे काय होय बेटा? काही जेवा दिवाच नाही का? अव रोज रोज भाकरनं भाजीच खाता काय? जेवानं हे मस्त लागते हे. खाऊन तर पहा. हे काही जेवण आहे काय आई? हे नाश्ता मॅगी म्हणते आले. हे काय टाइमपास म्हणून खाते माणूस थोडासा वेळ काढासाठी. हे काही जेवण असते काय? यानं पोट भरते काय? जेवायला पाहिजे ना. स्वयंपाक नाही केला काय? मग नाही तर काय तर हे काही बसणार आहे का पोटात? कोण बनवलं हे? कोणाचा दिमाग होय ह्या बनवाचा? राजेशजीले वाटून राहिलं असं का मोहिनीचाच दिमाग ह्या. पण मी कायले बनू? माझ्या दिमागातच नाही मॅगी फॅगी बनवायची. मी बनवतच नाही. माझ्या खरंच निघाला. माझ्या नवरा मलाच पाहून राहिला आता बरोबर. त्याला तसं वाटून राहिलं का हिनंच केलं. जे वाईट करते ते मोहिनीच करते. चांगलं केलं तर मग बाकीचे करते. बोलायच्या पहिलेच बडबड करतं काय? समजून गेलं वाटते तुलाच म्हणतो म्हणून आता काही. मी कायले बडबड करू आणि मला कायले बोलून राहिले तुम्ही? मी काय गलती आहे याच्यात? नाही म्हणतो तुझ्याच दिमाग असं याच्यात. मॅगी खायचा तुझ्याच मन करून राहिलंच नाही खाले. मग तुझं मन होतं तर तू स्वतः खाती. आम्हाला काय देऊन राहिली या ढोरायचा चारा? आम्ही खातो काही हे माणसाचं दे ना आम्हाला जेवाले. राजेशजी मलाच नका बोलत जाऊ. पहिले कोणती गोष्ट समजून घेत जा. त्याच्यानंतरच बोलत जा. मला काही बोलायची गरज नाही आहे म्हटलं. पहिले विचारून घ्या कोण बनवलं काय बनवलं म्हणून. नाही म्हटलं अशा खुरापती आयडिया तुझ्या डोक्यात येते कोणी? मग चला स्वयंपाक करायच्या जीवावर आलं असेल तर मॅगीच बनवा. होते ना. खाऊन घेते. गधे होय ना आम्ही. मांडलं काही समोर तर घेतो खाऊन. राजेशजी फालतू नका बोलू. परीनं बनवली म्हटलं मॅगी. मॅने बनवली. आतापर्यंत नाही बनवली मी मॅगी. आताच बनवली असती काय? मला बनवायची असती का नाही तर मी खिचडी बनवली असती.
मॅगी नाही बनवली असती म्हटलं, आणि एकटीनंच खाल्ली असती मॅगी केली असती तर. हो भाऊजी, मीच बनवली मॅगी. मोहिनी ताईंनी नाही बनवली, त्यांची काही चूक नाही यार. असं असं त्या बनवली काय परी? चांगली झाली मॅगी पण. मस्त झाली, एक नंबर. ठीक आहे ना. काय केवढा चत्रा आहे माझ्या नवरा. हा, मायावर भडकून राहिला, जशी मी काही केलंही नाही तरी मलाच बोलून राहिला. आणि आता ते म्हणते मी केली म्हणजे भाऊजी. आता चुपचाप बसला भाऊजी, शब्द बोलून नाही राहिला, तोंडातून निघून राहिला भाऊजीच्या तोंडातून. आता काही बोली चाल म्हणा, तू सांगतो तुले कसं राहते मला बोलणं तर. मस्त झाली बा मॅगी, आवडली मला. परी मस्त झाली हो मॅगी. हो आई, मी म्हटलं ना तुम्हाला छानच होती म्हणून. कोणाला पण आवडते. आणि मामाजी, तुम्हाला नाही आवडली का? नाही नाही, आवडली सुन बाई, पण म्हटलं हे जेवण नाही असते ना बाई, हे नाश्ता राहते. थोडासा पोटाले गच पकडते यानं. म्हणून म्हटलं जराशी भाकर भाजी खाणारे लोक आहे आम्ही, जराशी भाकर भाजी खाल्ली तर बरं वाटते, पोटाला आधार वाटते. नाही नाही मामाजी, याने पण पोटाला खूप भारी भारी होते आणि पोट पण भरते. आणि तुम्ही खाऊन बघा ना, आणखी आहे शिल्लक. तुम्हाला जेवढी लागेल ना तेवढी द्यायला तयार आहे मी. बस बाई, एवढ्या याच्यातच तर पोट भरते आपलं, जास्त नाही पाहिजे आपल्याला. रात्रीचं तसंही मी जास्त खात नसतो. रात्रीचं भारी अन्न पचत नाही, हलकं हलकं अन्न पाहिजे. पावा वैशाली ताई, आपण केलं असतं कधी आपल्याला बोलले असते सारेचे सारे. आता बाई तर जास्तच बोलल्या असत्या. आता बघ कशा गुपचूप गुपचूप खाऊन राहिल्या म्हटलं, अजिबात तोंडातून आवाज नाही काढून राहिल्या. याचा अर्थ समजून घ्या तुम्ही. आता मॅगीच भेटणार आहे येईल जेवाले. राजेशजी, बोल आता काय म्हणतं. तिथे मार बोलून राहिली होती, इथेही बोलता काय आता कोलीत येऊन? इथं राहिलंच काय तुझं काही बोलायचं? झोपू दे आता, मला थकलो मी. दिवसभर ड्युटी करायला लागते मला. तुले काय आहे, दिवसभर घरी राहतं आपली आणि मस्त पसरतं खातं 2 टाइम न. तुला कोणते काम आहे घरी? राजेशजी लय झालं तुमचं आता, लय बोलून राहिले लिमिटच्या बाहेर म्हटलं. कामं नसते तुले दिवसभर कोण कामं करते? बाया ठेवल्या का तुम्ही काम करायला? तुम्ही गेल्यावर सारं इकडे तिकडे तिकडे फेकफाक करून देता जायच्या वेळेस. कोण उचलून करते? आता घरी आले तुम्ही, खोली एवढी सप्पा दिसून राहिली, इथं का भूत आला होता काय करायला? म्हणते ना का बायकोचे काम दिसतच नाही म्हणते माणसाला, तर खरीच गोष्ट आहे. किती बाया वैतागल्या आहे माणसाच्या बोलण्याले. बस प्रत्येक माणूस हेच बोलते, तू दिवसभर करतं काय, तू दिवसभर करतं काय. मग हे घरातले कामं करते कोण? तुमचा डब्बा करून देणं, तुमचे स्वयंपाक करणं, तुमचे कपडे धुणं, तुमचे भांडे घासणं कोण करते? हे भूत येते काय करायला? का बाया ठेवल्या आहे तुम्ही गेल्यावर बाया येते कामं करायला आणि मी झोपले राहतो. मी वैशाली ताई आम्ही झोपलो राहतो घरात. कामं थोडी आहे की आम्हाला? याले काही कामं म्हणते काय घरातले कामं करायला? असं कामानी म्हणत याले? मग असं करा, आजपासून आम्ही कामच करत नाही. तुम्ही 2-3 बाया सांगून द्या आणि त्याले पगारही तुम्ही द्या. माहित पडते 10,000 रुपये पगार घेते म्हटलं, एवढं काम करायची बाहेरची बाई. देत जाते याले. वर्षाची किती होऊन राहिले? 1,20,000 रुपये होते ना. मग किती रुपये जाते तुमचे? तेवढे रुपये तर वाचूनच राहिले. आता असं करा तुम्ही बाई, सांगा आम्ही कामं एकही करत नाही. काहून आम्ही काही करतच नाही. काही बोलतो 10,000 रुपये पगार घेते घरातले कामं करायचा. इथं काय म्हणते तर 60-70,000 रुपये मला पगार आहे आणि इकडे 10,000 रुपये देऊ मी. वर्षाचे किती रुपये जाते? एवढे रुपये बाहेर घालू काय? तुम्ही काय करता मग घरी? राजेशजी तुमच्या गोळ्या सरल्या का हो? असे बोलून राहिले जसं काही नादानच आहे, समजतच नाही तुम्हाला काही. बाया सांगितल्यावर पैसे निघीन का? फुकट काम करून काय त्या? तुमच्या कोणी लागून राहिला काय त्या? घरचेच तर लोक काम नाही करत, तर बाहेरचे काय करन? ठेवा बरं बाई तुम्ही, माहित पडते किती रुपये घेते बाई. तर फुकट करते काय एवढ्या लोकांचं काम? तर माहीतच पडते ना. स्वयंपाकही दिलेच सांगा, तुमचे कपडेही दिलेच सांगा, आणि भांडेही दिलेच सांगा, आणि सगळं साफसफाई दिलेच सांगा. माहित पडते किती रुपये घेते बाई. तर आम्ही करत नाही. मी वैशाली ताईले म्हणतो बिलकुल करू नका म्हणून तुम्ही. राहू दे ना भाऊ, एवढी कायले नाराज होतं? म्हटलं एवढ्या गोष्टीसाठी एवढं नाराज व्हायला लागते काय? नाराज म्हणजे नाराज काऊन नाही होईल? आत्मसन्मानाचा विषय आहे. कधी म्हटलं तर कधी म्हणता काय म्हणता? काय करता तुम्ही घरी? काय करता तुम्ही घरी? काय करतो आम्ही घरी दिवसभर? आणि तुम्ही काय करता तिथे ड्युटीवर जाऊन? पैसे कमावता चालले मोठे सांगून राहिले. बॉस तर बोलते मग तुम्हाला. बॉस बोलतच असते, कमी कमी हो नाही हो. बॉस बोलते, बॉसची बोलायची हेच असते. काऊन का तो बॉस आहे, वरचा असते तो आपल्या. मग तो बोलणार नाही काय? बोलणार नाही तर काय करून मग तो? मग राजेशजी मग तेवढं समजून घेत जा. तुम्हाला बॉस बोलते तर आमच्या घरी वरचा बॉस आहे म्हटलं आत्याबाई. मग आम्हाला बोलते म्हटलं निराटा सगळीच बोलतच राहते. जसं तुम्हाला ड्युटीहून काढायची धमकी देते कणी, तसं आम्हाला माहेरात नेऊन टाकायची धमकी देते म्हटलं आत्याबाई. बरं झालं, आता झोपू आता मी. झोपू? असं कसं झोपू? तिथं काऊन बोलले तुम्ही मला? तुम्हाला माहित नव्हतं काही नव्हतं? फक्त काय मोहिनीला बोलायचं बस. अरे तर मला असं वाटलं का त्याच बनवली मॅगी. तेच डोक्यात येते म्हटलं असे काही प्लॅन. पहिले समजून तर घ्या लागत होतं कोण बनवली काय बनवली म्हणून. आजपर्यंत नाही बनवली मी मॅगी, आजच कशी बनवून? आणि आनंद कुठून मी? आनंद कुठून म्हणजे तू गेलती ना ब्युटी पार्लर मध्ये, मी म्हटलं आणली असं तिकून, म्हणूनच तू यावर शक केला मला. असं काय म्हणून राहिले होते तुम्ही? का अशा खुरापती आयडिया मोहिनीच्या डोक्यात येते म्हणजे मी खुरापती दिमागाची आहे? नाही नाही तसं नाही म्हणत मी. खुरापती नाही, खुरापतीचा अर्थ काय होते माहिती आहे तुला? हुशार, हुशार दिमागानं. लय हुशार आहे बा माझी बायको दिमागानं. हे बाळाची असं नका समजू तुम्ही का मी तुम्हाला बोलणार नाही म्हणून. मला लाडी गोडी लावू नका, हरभऱ्याच्या झाडावर नका चढवू मला. पळण मी तिथून लागन बरं. चांगले मला बोलून राहिले त्या परीनं केलं. परीस म्हणे
आता बाई म्हणे तिला आता तू आली म्हणे घरी तर त्या काही केलं नव्हतं म्हणे पहिले आली तर काही कर म्हणे तर ते म्हणे मला फक्त मॅगीच करता येते म्हणे मग म्हणून तिनं मॅगी केली आणि तुम्ही लोक मलाच बोलून राहिले घ्या ना आता खाना मॅगी आजही मॅगीच करते आणि उद्या मॅगीच करते उद्या संध्याकाळी मॅगीच करते आता परी मॅगीच करणार आहे 2-2 3-3 टाइम माय बिन कोण खाते ती मॅगी हा इथं तर काय म्हणते भूक लागून गेली मला काही त्यानं काय पोट भरते काय मॅगी ना तेवढी मॅगी देऊन दिली त्यानं पोट नसते भरत माहिती नाही भरत बा मला काही नाश्त्यानं माझं पोट पहिलेच भरत नाही मला एक पोळी असली तरी जेवायला तर जेवण होते पण मॅगीनं पोट नाही भरत मी खातच नसतो हे असं काही मग कसं करता राजेशजी आता भूक तर मलाही लागली त्या मॅगीनं काय झालं आणि त्या आता बैल भल्लीच आवडली ते मग आता बाई तर म्हणत होत्या का आता कायले काही करायला लागते आता खाना हेच याच्यावरच बघू ना एवढी मोठी करून ठेवली तिने त्याच्यात का बस रे बस अरे मी काय म्हणतो मोहिनी मी जातो आता बाहेर हा आणि जास्त काही वेळ झाला नाही काही ना काही घेऊन येतो तिकून मग खाऊन घेऊ आपण इकडेच काय बोलता राजेशजी खरंच काय आनंद पण काय आनंद म्हणजे पाहतो आणतो काही दाल फ्राय मग पोळ्या किड्या काही 2-4 आणतो दोघांसाठी जेवून घेऊ खरंच घेऊन या मग लवकर जाऊन लय भूक लागली आहे मला माहिती नाही झालं त्या मॅगीनं मग आता बाई बोलन म्हणून ना त्या भीतीनं मी खाल्लंच नाही काही तेवढ्याच याच्यात भागवलं तेवढ्याच्यात होते का माही मला औषधं घ्यायला लागते ना ठीक आहे आणतो मी दे पैसे दे पैसे कायचे पैसे देऊ बापा पैसे नाही का तुझ्याजवळ ब्युटी पार्लरमध्ये पैसे दिले होते ना तुला जासाठी उरले नाही का त्याच्यातले कुठं वर राजेशजी त्याच्यातले पैसे उरले त्याच्यातच तर पैसे पाहिजे होते अजून मॅस तिचे पैसे राहू दिले दिन म्हटलं मग कधी येईन तर हे एवढे मोठे केस लावले हे चेहऱ्याचं केलं पाबर कशी दिसून राहिली मी गोरी गोरी दिसून राहिली काय मोहिनी नाटकं नको करू दे पैसे दे अहो नाही आहे ना असते तर दिले नसते काय पटकन देऊन दिले असते पैसेच नाही माझ्याजवळ आणि आता माझ्या तेवढ्याशा पैशाच्याच भरोशावर आहे का तुम्ही काय गाव राजेशजी तुमचा एवढा मोठा पगार कुठे जाते काय करता एवढ्या पैशाचं तुम्ही काय करतो म्हणजे बँकेत जमा करतो उद्या भविष्यासाठी पाहिजे नाही का पैसा हा मग काय लोकांना मागशील काय गरज पडली म्हणजे नाही पण राजेशजी तुम्ही सांगा मला आता तुम्ही जमा करता पण समजून घ्या आपल्याला जर आता खायची गरज पडली आणि आपण खाल्लंच नाही उपाशीच राहिलो आणि रातभरात जर मरून गेलो तर मग काय करा त्या पैशाचं त्याच्यापेक्षा निदान पोटाले तर खात जावं चांगलं हा आणि मलाही असं तडपवत नका जाऊ जे पाहिजे ते घेऊन देत जा एकुलती एकच तर बायको आहे मी तुमची बायका एकुलत्या एकच असते 10-5 नसते कोणाले नाही ना राजेशजी कोणाला तर 2-2 असते कोणाला 3 असते मोहिनी गेला तो जमाना आता 2-3 बायका करायच्या इथं तर आता एक बायको भेटत नाही तेच तर मोठा मुश्किल न भेटते हा आणि आता कुठं 2-3 बायका करायला लावतं ते पहिल्याच्या जमान्यात होतं आता नाही आहे आता भेटत असते आता एक भेटली कोणी तेच लय मला समजा लागते असं वाटते का लय नशिबानं भेटली लॉटरीपेक्षा महत्वाचं समजा लागते एक वेळेस लॉटरी लागून जाते आजकाल पण बायको नाही भेटत राजेशजी मी काय म्हणतो जरासं जास्त आणजा जास्त कायसाठी आणता आता नाही हो मला भूक नाही लागली काय हा आता मी 2 जीवाची आहे ना मला दोघाले जेवायला लागते ना आम्हाला आता 2 जीवाची असो का 4 जीवाची असो त्या पोटातच आहे ना ते एवढं खाशील काय तू ते पोटात काय एवढं खाऊन घेते काय 10-15 पोळ्या खाते काय तो नाही हो तुमच्यासाठी 2च आणजा माझ्यासाठी 4 आणजा आणतो मी बरोबर मला नको सांगू तू बरोबर आणतो मी बरं बाबा ठीक आहे आणा जाऊ दे बाबा काही आणा पण आणा भूक लागली लय काय माय परीनं करून ठेवली मॅगीनं काही पोट भरत असते हा आजही मॅगी उद्याही मॅगी परवाही मॅगी 2-2 3-3 दिवस मॅगी खाऊ इटन नाही माणूस कसं पोट भरत हे ड्युटीवाले आहे मामाजी वावरात जाते यायचे पोट कसे भरून हे मॅगीनं नाही काही ना काही आयडिया लढवा लागन ना मला नाही तर मग असाच मोहिनीचा दिमाग तर जंग लागून जाईन त्याले आयडिया जर लढवण नाही तर आणि रोज मॅगीच खा लागन मॅगी खाऊ माणूस पागल होऊन जाईल इथं उद्या काय करतो आमच्यासाठी मस्त स्वयंपाक करतो आणि आत्याबाईसाठी फक्त मॅगी बस आत्याबाईला मॅगी काही नाही काहीच नाही म्हणा जेवायचंच नाही तुम्ही बिलकुल मॅगीच खायची आता 2-3 टाइम चालला एवढ्या रातच्या ना आता राजेश राजेश काय आहे काय म्हणतो अरे कुठं चालला म्हटलं एवढ्या रात्री आता हा आता झोपत गिपत नाही काय आई कुठं नाही चाललो येतो म्हटलं जरासं बाहेरून चक्कर मारून आता ते मॅगीनं लय पोट भरून गेलं कोणी आता जरासं पचवासाठी जातो म्हटलं बाहेर असं मोहिनी खोलीत आहे काय झोपली काय ते नाही आई जागीच आहे तिला म्हटलं तू येऊ नको म्हटलं म्हणे ती येतो म्हणे मी म्हटलं नाही येतो म्हटलं मी 1-2 राऊंड मारून येतो म्हटलं गल्लीतून असं काय पैदल चालला नाही हो आई येतो बातच येतो मी बस 10 मिनिटात फिरफार होतो जरासं येतो अबे राजेशजी थैला नेला हो तुम्ही मॅ भिन आली काही हे फालतू आईच्या समोर अजून बोलणे खा लागन मला थैला काहून काही आणायला चालला काय हे आता मोहिनी तू काय आली आता तू तर म्हणे मी झोपतो म्हणे आता मग काय आली येतो ना मी बाद 2 राऊंड मारून बरं ठीक आहे ना राजेशजी ठीक आहे या तुम्ही झोपतो मी आता काय रे ना थैला म्हटलं ना आता मला ऐकू आलं ना असं नाही आई थैला कायले म्हटलं तिनं लवकर ये जा म्हणते ठीक आहे जाय मग लवकर यायची कोशिश करजो अंधाराचा फिरू नको जास्त तिकडे कुत्रे राहते आता या टाइमाले हा बाई बात आहे तुम्ही मोहिनी त्या थैला म्हटलं का खरंच म्हटलं त्याला लवकर ये जा म्हणून आता बाई तुमचे कान वाजले असन वाजते आता म्हातारपण मोठं खराब आहे बापा हा ते मी लवकर ये जा म्हटलं त्याले थैल्याची गोष्टच नाही केली आता कुठं जाईन ते ह्या टाइमात काही आणाले हो हेही बरोबर आहे तुझं चल बापा झोपतो मी आता जाय तू आराम कर
हा आत्याबाई जा. बाबा केवढी भेली होती मी. हा आत्याबाईले आत्याबाई बातच पकडते आपली चोरी, आपण काय बोलतो काय नाही म्हणून. बरं झालं बाई लावलं त्याला राजेशजीनं, नाही तर झालं होतं बापा आता खाच आणता म्हणून इकतचं बाहेरचं बातच बोलतेत मग. बरं चला बा मग आमची बहीण भाऊ, आता बाकीचा व्हिडिओ आता पाहू आपण उद्याच्या भागात, नाही काय. तोपर्यंत तुम्हाला सगळे इले माझ्याकडून धन्यवाद, मोहिनीकडून. हा मोहिनीला प्रतिसाद देत जा, कमेंट गिमेंट करत जा बा. माहित पडते मोहिनीले तुम्ही किती प्रेम करता मोहिनीवर म्हणून. तसंच तुमचं प्रेम करतेच मोहिनीले. मोहिनी तुम्हाला खूप आवडते मला माहित आहे, पण आता मोहिनीचा लुकही तुम्हाला आवडला नाही, चांगला दिसत आहे ना. अशीच राहा की पहिल्याचीच मोहिनी बरी होती तेही सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि आता आपण बाकीचा व्हिडिओ उद्या पाहू. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा, हाईप पण देत जा. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्या चॅनलची लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तुम्हाला या व्हिडिओच्या. तर त्याही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरची नक्की व्हिडिओ पहा. मस्त व्हिडिओ असते त्याच्यावर चांगले, मस्त मस्त व्हिडिओ असते, मजा येते त्याच्यावर पाहायची. पाहत जा, मोहिनीचीच हे आहे ते, मोहिनीनेच बनवलेले आहे ते बरं. हा तर ते पाहत जा तुम्ही आणि सपोर्ट करत जा बा. तुमच्या सपोर्टशिवाय काहीच होऊ शकत नाही. तुम्ही आहे तर सगळंच काही आहे. तुमच्या सपोर्ट नसता आपण इथपर्यंत पोहोचलो आता. चला मग आपण भेटू आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि मोहिनीला रजा द्या आता. आणि सगळे कमेंट करता त्याच्याबद्दल तुम्हाला थँक्यू. भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्याला बाय बाय.